नवीन सर्वे चालू होता. आता नवीन सर्वेत आपण सर्व जातीच्या लोकांचा समावेश करून घेतलाय. या याद्या फायनल झाल्यानंतर यातनं जे राहतील त्याच्यासाठी पुन्हा राज्य शासन, कारण हे राज्य स्तरावरच्या योजना आहेत, त्या योजनांचा लाभ देतील. मी सांगतो तसंच की त्यावेळी म्हणूनच मी म्हणतो की एखादा ग्रामसेवक एखाद्या लाभार्थ्यापर्यंत जर पोहोचला नाही तर त्यांनी सेल्फ सर्वे करावा, अशा आपण सूचना दिल्या होत्या. म्हणजे लाभार्थ्याला वाटलं की मी पात्र आहे पण माझ्यापर्यंत ग्रामसेवक आले नाहीत तर ते स्वतः सर्वे करू शकत होते. आणि त्यांनी जे सर्वे केले, सर्वसाधारणपणे मला वाटतं आम्ही पाठीमागच्या आठवड्यामध्ये 2000 पेक्षा जास्त लोकांचं रिचेकिंग केलं. म्हणजे ज्यांनी सेल्फ सर्वे केला होता तो खरा आहे का ते करण्यासाठी पुन्हा आम्हाला केंद्र शासनाकडून यादी प्राप्त झाली होती की हे पुन्हा एकदा चेक करून घ्या. आपल्या तालुका स्तरावरचे 20 अधिकारी नेमून आपण ते पण चेक करून घेतले. सेल्फ सर्वे जर केलं तर मग ते नाही, आली त्यांची नावं पण आली यादीत. ज्या लाभार्थ्याच्या घरी ग्रामसेवक गेले आता त्याच्यात काय केलंय, राज्य शासनाने 3 ऑप्शन सुचवलेत. पहिला ऑप्शन, जर का वारसा हक्काने त्यांना कुणाकडनं जागा येणार असेल तर ती जागा घेणं. दुसरा ऑप्शन, वारसा हक्काने पण त्यांना गावात कुठं जागा उपलब्ध होत नसेल तर गावातीलच जे गावठाण जागा आहेत त्या गावठाण जागेचा प्रस्ताव शिवसरांकडे मंजुरीसाठी पाठवणं. चालू वर्षी आपण जवळजवळ 90 ते 95 लोकांना गावठाणातली जागा अधिकृतपणे वाटप केली. ह्याच्यापूर्वी जे गावठाणातली जागा दिली जायची ते हे तुम्ही इथं बांधा, तुम्ही तिथं बांधा, आणि काय व्हायचं की तो उतारा त्यांच्या नावावर होत नव्हता. आता जे आपण जागा देतोय त्याच्यात भोगवटादार वगैरे नाव नाही लागत, मालक म्हणून त्या लाभार्थ्याचं नाव लागतंय. अगोदर काय व्हायचं की ग्रामपंचायतचं नाव राहायचं, भोगवटादार म्हणून त्याचं नाव राहायचं. आता आपण स्वतंत्रपणे मालकी त्यांची दिली. म्हणजे पहिला ऑप्शन होता वारसा हक्काचा, दुसरा ऑप्शन होता आपल्या गावठाण जागेचा. ते जर नसेल तर तिसरा ऑप्शन गायरांचा पण आहे. गायरांचा बऱ्याचशा लोकांचा गैरसमज असा होतोय की गायरांची जागा द्यायची म्हणजे काही लोकांनी गायरांना अतिक्रमण करून बसले, मग तेवढी आणि तिथलीच जागा द्यावी, तर असं होत नाही. कारण त्याचं काय होतंय, टाउन प्लॅनिंगला त्याचा नकाशा बनवावा लागतोय, त्यांना खुली जागा लागते. तर मग आपण काय करतोय की ज्या गावात गायरांची जागा उपलब्ध आहे तिथं प्लॉटिंग पाडतोय अधिकृत, टीपी सँक्शन वगैरे घेतोय, सगळ्या विभागांची मंजुरी घेतोय आणि ते आपण कलेक्टर साहेबांकडे पाठवतोय. कलेक्टर साहेब अशा लोकांना मंजुरी देत आहेत. आपल्याकडे असे सुद्धा जवळजवळ 89 लोकांना आपण गायरांची जागा अधिकृतपणे दिली, मालकी हक्क करून दिला या 1.5 वर्षामध्ये. आणि हा 3ही ऑप्शन नसतील, म्हणजे स्वतःची पण जागा नाही, वारसा हक्काने पण येत नाही, गावठाण पण नाही आणि गायरान पण नाही, अशा लोकांना शासनाने असं सांगितलं की तुम्ही नवीन जागा खरेदी करा. ती जागा खरेदी करण्यासाठी आम्ही रेडी रेकनर किंवा 1 लाख यानुसार तुम्हाला पैसे देऊ. दीनदयाळ उपाध्याय म्हणून योजना आहे, त्यातून आपण 1 लाख रुपये किंवा रेडी रेकनरचा जो त्या भागातला दर असेल त्यानुसार रक्कम देतो. 1 लाख ते वेगळे मिळणार. हे 2 लाख सोडून समजा जर जागा नसेल तर अचिव्हमेंट दिसेल. आणि ह्याच्यामध्ये मला वाटतं की लाभार्थीचा आर्थिक नुकसान काहीच होणार नाही. टोटली मी जसं आता सांगितलं की वाढीव येणारे 50,000 आणि सबसिडी 30,000, 80,000. ऍक्च्युअली मार्केटमध्ये जर बघितलं तर 60,000 पासून ते 70,000 रुपयापर्यंत बसवून देणारे खूप डीलर आहेत. आणि ते लाभार्थ्याने ठरवायचे कोणाकडून बसवून घ्यायचं ते. नाही, एजन्सी नाही, फक्त त्यांनी काय करायचंय की ज्यावेळी ते फॉर्म भरतायत, एखाद्या लाभार्थी आता त्यांना फॉर्म भरायचा आहे त्यावेळी त्यांच्या समोर जे मेडाकडे किंवा एमईसीबी कडे ज्यांना मान्यता मिळाली अशा सर्व डिस्ट्रीब्युटरची किंवा सप्लायरची यादी येते. त्यातलं त्यांना वाटेल ते नाव त्यांनी फायनल करायचे आणि त्याच्याकडून बसवून घ्यायचे. जर घरकुलाचं म्हणलं तर पहिली 1,20,000 रुपये होते आणि राज्य शासनाने जे नवीन वाढीव 50,000 रुपये दिले असे 1,70,000 रुपये. त्याच्यानंतर शौचालयाचे 12,000 रुपये मिळतात, ते वेगळे मिळतात. आणि ज्या लाभार्थ्यांनी MRHS लाभ घेतलाय त्यांना एक्स्ट्रा 28,000 ते 30,000च्या आसपास रक्कम मिळते. 2 लाखाची कारण पाठीमागच्या 1 वर्षापासून आपण घरकुलाचे एक नवीन सर्वे चालू केलेला होता. त्याच्या अगोदरचा सर्वे 2016 मध्ये झालेला होता आणि त्या यादीमध्ये जी नावं निश्चित केलेली होती
त्यांना आपण गेल्या वर्षीपर्यंत लाभ देत होतो आणि ती यादी आता पूर्ण महाराष्ट्राची संपलेली होती. त्या अनुषंगाने पाठीमागची जी आपली मंजुरी झाली होती, एकदम जे 12,000ची यादी राहिलेली होती त्या सर्वच लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आलेली होती. आता पुढे जर का घरकुलांना लाभार्थी किंवा नवीन मंजुरी द्यायची असेल तर तशी यादी आपल्याकडे उपलब्ध नव्हती आणि म्हणून केंद्र शासनाने दिलेल्या सूचनाच्या अनुषंगाने आपण नवीन यादी बनवायला घेतलेली होती. संपूर्ण देशामध्ये जी यादीचं काम चालू झालेलं होतं. मे 2026 मध्ये केंद्रीय मंत्री माननीय शिवराज चव्हाण साहेब साताऱ्यामध्ये एका कार्यक्रमासाठी आलेले होते की ज्यावेळी महाराष्ट्रातील 5 लाख घरकुले बांधून पूर्ण झालेली होती आणि त्याच्या चावी वाटप कार्यक्रमामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की आपण केंद्र शासनामार्फत नवीन आणखी घरकुल लाभार्थी मंजूर करून देणार आहोत, पण महाराष्ट्रातली जी यादी आहे ती यादी बनवण्याचं काम तात्काळ पूर्ण करावं. त्या अनुषंगाने पाठीमागच्या आठवड्यामध्ये माननीय ग्रामविकास मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांनी आमच्या सर्व गट विकास अधिकारी यांची विशी घेतली होती आणि आपण जो सर्वे केलेला आहे त्या सर्वेमध्ये जी स्थिती झालेली आहे ते सर्व पत्रकारांना अवगत करून द्यावी असे त्यांनी आपल्याला सांगितलेलं होतं. त्या अनुषंगाने नवीन जो सर्वे आहे त्याची आपली स्थिती काय आहे ती या ठिकाणी मी तुम्हाला सांगतोय. जो नवीन सर्वे झालेला होता त्या नवीन सर्वेमध्ये आपल्या पूर्ण तालुक्यातून 18,417 लोकांचा नवीन सर्वे करण्यात आलेला होता. देतो ते पण देतो. अठरा 18,417 लोकांचा सर्वे झालेला होता. त्यात सर्वेत सुद्धा 2 पद्धती ठेवलेल्या होत्या. एक ऍप आलेलं होतं, त्या ऍप मध्ये ग्रामसेवकांना रजिस्ट्रेशन करून त्यांच्या मार्फत ही सर्वे चालू होता आणि ग्रामसेवकामार्फत सर्वे चालू असताना काही लाभार्थ्यांना स्वतः पण नाव नोंदवायचं असेल तर सेल्फ सर्वे पण त्यांना करून ठेवता येत होता. त्याची फक्त आम्ही पडताळणी नंतर करत होतो. तर टोटल सेल्फ सर्वे आणि ग्रामसेवकांनी केलेला सर्वे असे 18,417 लोकांची यादी केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाच्या टॅबला पाठवलेली होती आणि ग्रामविकास मंत्री महोदयांच्या माध्यमातून ती यादी आपल्याकडे पाठीमागच्या 15 दिवसापूर्वी उपलब्ध झालेली आहे. त्या यादीच्या सर्व प्रिंट करून आपण ग्रामपंचायत स्तरावरती वाटप केलेले आहेत. त्यामध्ये जो सर्वे झालेला होता त्याच्यामध्ये आता आमच्याकडे अशा काही तक्रारी येत आहेत की सर्वे करताना सर्वे झालेला होता, मात्र आता जी अंतिम यादी झाली त्या अंतिम यादीमध्ये आमचं नाव आलेलं नाही. उदाहरणार्थ 18,417 लोकांचा तालुक्याचा सर्वे झालेला होता, मात्र जी यादी आलेली आहे ते 17,317 लोकांची आलेली आहे. म्हणजे 1100 नावं वगळली गेलेली आहेत. त्याच्यामध्ये सर्वेमध्ये झालेल्या चुका असतील किंवा काही लोकांनी जो सेल्फ सर्वे केलेला होता त्याच्यामध्ये झालेल्या चुका असतील, याच्यामुळे हे 1100 नावं सिस्टमनं कट केलेली आहेत. याच्यामध्ये मानवी हस्तक्षेप कुठल्याही पद्धतीचा नव्हता. त्याच्यावरती त्या दिवशी जे माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांनी आम्हाला सूचना दिल्या की ह्या 1100 लोकांना हे माहीत होऊ द्या की जरी आपलं नाव ह्या यादीमध्ये आलेलं नसेल तरी सुद्धा माझं नाव समाविष्ट करावं म्हणून ह्या 1100 लोकांना अपील करता येईल. ते अपील पंचायत समितीच्या मार्फत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्याकडे आपल्याला सादर करायचं आहे. यानंतर काही तक्रारी अशा स्वरूपाच्या येत आहेत की आमचा सर्वेच केला गेला नाही आणि आम्हाला तर घराची गरज होती. समजा जर का गावामध्ये अशी काही कुटुंब असतील की ज्यांचा सर्वे करणं अपेक्षित होतं, तो सर्वे झाला नाही किंवा त्यांनी सेल्फ सर्वे सुद्धा केलेला नाही, अशा लाभार्थ्यांनी ग्रामपंचायत अधिकारी यांना भेटून त्यांची यादी नवीन तयार केली जाईल आणि ती यादी पंचायत समितीकडे पाठवून त्याचीही पडताळणी करून आपण त्यांनाही लाभ देणार आहोत. आणखी एक महत्वाची सूचना की बऱ्याचशा वेळा लोकांचा गैरसमज असा व्हायला लागलाय की ही घरकुल आता आमची मंजूर झालेत आणि आता आम्ही बांधायला सुरुवात करतो. असं जर केलं तर ते चुकीचं होईल, कारण ही जी यादी आहे ही मंजुरीची यादी नाही. ही यादी प्रायोरिटी वेटिंग लिस्ट आहे की जेव्हा आपल्याला नवीन उद्दिष्ट प्राप्त होईल, उदाहरणार्थ जर का भविष्यात आपल्याला 1,000चं उद्दिष्ट प्राप्त झालं तर सर्व गावातील त्या क्रमानुसार 1,000 लोकांनाच आपण मंजुरी देऊ आणि त्यावेळेस त्यांनी बांधकाम सुरू करू. नाहीतर अगोदर जर का बांधकाम केलं तर जेव्हा त्यांचा नंबर येईल त्यावेळी त्यांनी अगोदरच बांधकाम केलं म्हणून त्यांची मंजुरी देता येणार नाही. यासाठीच आजची ही पत्रकार परिषद घेतली होती. या ज्या 3 याद्या आहेत, पहिली यादी की जी आज सर्व गावामध्ये फिरते,
सर्व ग्रामसेवकांना आम्ही दिलेली आहे ती यादी. दुसरी यादी की सर्वे झालेला होता मात्र ह्या यादीत नाव आलेली नाहीत अशी एक यादी. आणि तिसरी यादी सर्वेतूनच काही लोक चुकलेली होती अशा लोकांची यादी. या 3 याद्यांचं नंतर एकत्रीकरण होईल आणि त्यानुसार अंतिम यादी तयार होईल. आणि त्या अंतिम यादीत जसं केंद्र शासनाकडून किंवा राज्याच्या ग्रामविकास विभागाकडून आपल्याला टार्गेट येईल त्या पद्धतीने आपण प्रत्येक गावाला मंजुऱ्या देणार आहोत. 2025 मध्ये जे आता होते आता 134 त्याला ते सुरू नाहीत. त्यामुळे काही लाभार्थी मिळालं नाही. जुनी जी यादी होती 2016ची त्यातला एकही लाभार्थी असा राहिला नाही की त्याला मंजुरी नाही. सगळ्यांना मंजुऱ्या झाल्या. 2025 आणि 26 एकही नाही राहिली. एकही व्यक्ती यादीत होता पण मंजुरी राहिली असा एकही लाभार्थी सध्या तालुक्यात नाही. हप्ते थकीतच सांगतो की ज्यावेळी आपण मंजुरी करतो मंजुरी झाल्यानंतर पहिला हप्ता सोडतो. पहिल्या हप्त्यानंतर जसं त्यांचं बांधकाम पूर्ण होते तसं जिओटॅग करून आपण दुसरा तिसरा चौथा हप्ता सोडतोय. आणि पाठीमाग ज्यावेळी पुण्यामध्ये कार्यक्रम झाला होता मग ते केंद्रीय मंत्री अमित शहा साहेबांच्या हस्ते 10 लाख लोकांना आपण पहिला हप्ता सोडला होता एका दिवशी. त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं होतं की या वर्षीपासून म्हणजे जे तुम्ही 11,000 सांगताय त्या 11,000 लाभार्थ्यांना अतिरिक्त 50,000 असा 5वा आणि 6वा हप्ता म्हणजे 35,000 रुपयाचा एक हप्ता आणि 15,000 रुपयाचा एक हप्ता तो राज्य शासनाकडून प्राप्त होणार आहे. तेच जे आता मी सांगितलंय. कारण आतापर्यंत आपले जे लाभार्थी आहेत ते 4थ्या हप्त्यापर्यंत गेलेले आहेत आणि आता 5व्या हप्त्याला ड्यू झालेले आहेत त्यांना 35,000 रुपये जमा होतील. त्याच्यामध्ये आता सध्या आपल्याकडे 2,000 लोक असे आहेत की ज्यांना आपण 4था हप्ता दिलाय. आता आपल्याला त्यांना 5वा हप्ता द्यायचा आहे. काही लोकांच्या शौचालयाचं काम राहिलंय, कोणाचं प्लॅस्टरचं काम राहिलंय. कारण हा हप्ता मोठा आहे. हा हप्ता दिल्यानंतर पुढची कामं व्हायला अडचण येते. मग परिपूर्ण झाल्यानंतरच आपण हा 5वा 35,000चा हप्ता सोडतोय. 15,000 नंतर जेव्हा आपण सोलर बसवणार त्यावेळी सोलरचा फोटो अपडेट केल्यानंतर किंवा अपलोड केल्यानंतरच आपल्या खात्यावरती ते 15,000 जमा होणार आहे.